नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पिंपरी पालिकेच्या मोहननगर शाळेला ISO प्रमाणपत्र। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोहननगर येथील लीलाबाई कांतीलाल खिंवसरा प्राथमिक शाळेने राज्य शासनाने निश्चित केलेल्या 24 निकषांची यशस्वी पूर्तता केली आहे। त्यामुळे या शाळेला ISO गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे। गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी शाळेने केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील 35 गुन्हेगार तडीपार। शहरात कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलिसांनी एकूण 35 अट्टल गुन्हेगारांना तडीपार केले आहे। चोरी, खंडणी, दहशत पसरवणे, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि भाईगिरी निर्माण करत टोळ्या बनवणे आदी आरोप या 35 जणांवर होते। आचारसंहितेचे पालन न केल्यास कारवाई। आयुक्त हर्डीकर। महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी खर्चाची मर्यादा पाळत निवडणुकीचा खर्च नियमितपणे सादर करावा। आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करावे। जर भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे। महापालिका भवनात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी निवडणुकीच्या विविध तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची माहिती या सर्व राजकीय पक्षांना दिली। पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी स्वबळावर। पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीने आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे। महापालिकेतील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील संगनमतामुळे भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हा आघाडीचा पहिला अजेंडा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। शहराशी निष्ठा असलेल्या सक्षम उमेदवारांनी पक्षभेद न ठेवता आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असे आवाहन छाया सोळंके जगदाळे यांनी केले आहे। पिंपरी महापालिकेसाठी महाराष्ट्र मजूर पक्ष स्वबळावर लढणार। पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या आगामी निवडणुका महाराष्ट्र मजूर पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी केली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांना आजपासून निवडणूक प्रशिक्षण। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण शनिवार व रविवार असे 2 दिवस चालणार आहे। निवडणूक केंद्रावर नेमकी कोणती कामं करायची, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, शिस्त व नियोजन याबाबत कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे। अखेर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेना युती होणार। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यातील संभाव्य युतीसाठी शहराच्या राजकारणात गेले काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या। परंतु काल युती संदर्भात प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आता नेमक्या किती जागा लढवायच्या त्यावर खलबतं सुरू झाली आहेत। शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शत्रुघ्न काटे तसेच दोन्ही पक्षांच्या तसेच इतर प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली।